मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. मॅप्स अपडेट किंवा अप्रेंटिसशिपची योजना आहे, तर त्यामध्ये 42,000 रुपये आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. कारण आजपर्यंत 206.8 कोटी एवढं वाटप शासनाकडून झाले. याच्यापेक्षाही आहे, फक्त आजची अपडेट आहे 206.8 कोटी, परंतु अजून याच्यावर 100 कोटीच्या वरती आकडा जाणार आहे. म्हणजे 300-350 कोटी 400 कोटीपर्यंत वाटप हे झालेलं असणार आहे. कारण अजूनही फेज चालू आहेत. आतापर्यंत 206 कोटी वाटप झालेलं आहे. अर्थात काही फक्त शेवटचे काही फेज आता बाकी आहेत. म्हणजे ह्या आठवड्यात जास्तीत जास्त वाटप तुमचं पडणार आहे, त्यानंतर शक्यतो ते स्टॉप केलं जाईल. परंतु ह्या आठवड्यापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आजसुद्धा जे पेमेंट पडलं ते फेल झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं. तर कारण काय, तर आधार मॅपिंग नसल्यामुळे फेल झालेलं आहे. तर हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही आधार मॅपिंग आता बघूनच घ्या. परंतु आता विद्यार्थी मागे लागले की आमचं पेमेंट फेल झालेलं आहे. तर ज्यांचं पेमेंट फेल झाले त्यांनी 2 मिनिटात आधार मॅपिंग कसं करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि इतर डिटेल्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आता मित्रांनो, नवीन क्लेम करणे, रिजेक्टेड क्लेम पुन्हा करणे, क्लेम रेक्टिफाय करणे अजूनही चालू ठेवलेलं आहे. अद्यापपर्यंत बंद केलेले नाही. त्यामुळे ज्यांनी अद्यापर्यंत क्लेम केलेले नाहीत, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन क्लेम करणं त्या ठिकाणी करू शकता. त्यामुळे या सगळ्यांना जे मिळणार आहे आर्थिक फायदा, म्हणजे हा जो आर्थिक लाभ आहे तो तुमचा या वर्षामध्ये जेव्हा शासनाकडून फंड प्राप्त झालं की साधारण एप्रिल, मे, जून, जुलैसुद्धा उजाडू शकतो. कारण फंडिंग रिपीट येणं याला बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे एप्रिल मेच्या एंडिंगपर्यंत हे जे तुमचं वाटप आहे ते होणार आहे. ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन होते किंवा ज्यांचे आता इश्यूज आहेत किंवा आता जे अप्रूव्ह होणार आहेत त्या सगळ्यांसाठी ही अपडेट आहे. कारण आता तुम्ही अप्रूव्ह केल्यानंतर हे नवीन आर्थिक वर्षात तुमचं फंडिंग हे या ठिकाणी येणारच आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही अडचणी आहेत की अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. अजून विद्यार्थी विचारत आहेत. तर तुम्हाला तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. डोमेसाईल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र LC. आता डोमेसाईल प्रमाणपत्र काढा, एक 15 दिवसात मिळून जातो, कारण आता तुमच्याकडे थोडासा कालावधी आहे. अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट, जर तुमची अप्रेंटिसशिप चालू असेल तर अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचे. जर तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली असेल तर नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट, म्हणजे त्याला अप्रेंटिस NAC आपण म्हणतो, हे अपलोड करणं अत्यावश्यक केलेलं आहे. कारण मुलं फक्त कॉन्ट्रॅक्ट अपलोड करून आता चालणार नाही. तर तुमचं अप्रेंटिसशिप पास झालेल्यांनाच हा लाभ देण्याचा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्यामुळे तुमचं प्रमाणपत्र, ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली त्यांना NAC अपलोड करायचं आहे आणि ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. त्याचबरोबर अप्रेंटिसशिप वेळेचं, म्हणजे त्यावेळीचं बँक स्टेटमेंट हायलाईट करून जनरली जोडायचं आहे. कारण हायलाईट जर तुम्ही नाही केलं त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लेम हायलाईट नसल्यामुळे सुद्धा रिजेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर तुमचा एक आधार नंबर असतो, त्यामध्ये मोबाईल नंबर OTP येतो. त्यामुळे मोबाईल नंबरसुद्धा चालू असणं गरजेचं आहे. आणि आधार सीडेड किंवा NPCI मॅप्ड बँक अकाउंट नंबर, ते कोणतंही असू दे, जे तुमच्या आधारला सीडेड आहे त्या अकाउंटला येणार आहे. बँक स्टेटमेंट आणि आधार बँक लिंक याचा काही संबंध नाही. बँक स्टेटमेंट कोणत्याही बँकेचं, जे तुमचं स्टायपेंड आलेलं आहे त्या बँकेचंच लागणार आहे. पण आधार सीडिंग हे कोणत्याही बँकेचं, पोस्ट बँकसुद्धा चालते. त्यामुळे NPCIला ती मॅपिंग करायची आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे पैसे येण्यासाठी काय काय स्टेटस लागतो हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. क्लेम राईज्ड अद्यापर्यंत असेल तर कंपनीकडे जायचं आहे असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय. त्यानंतर कंपनी काय करते, ॲप्रूव्ह करते. ॲप्रूव्ह केल्यानंतर ते चेक करते आणि काय ॲप्रूव्ह केलेलं आहे किंवा रिजेक्ट केलेलं आहे हे या ठिकाणी बघायचं असतं. त्यानंतर तो जातो ROकडे. कंपनी रिजेक्टसुद्धा करते. जर तुम्ही चुकीचा केलेला असेल तर ROसुद्धा रिजेक्ट, कंपनीने जरी ॲप्रूव्ह केला तरी RO रिजेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे RO रिमार्क काय येतो आहे ते सुद्धा बघायचं आहे. बऱ्याच वेळा नीड रेक्टिफिकेशन हा सुद्धा रिमार्क येतो. तो रिमार्क काय आहे, दुरुस्ती काय करायची आहे हे सुद्धा बघायचं आहे. आणि एकदा काय RO ॲप्रूव्ह झालं की तुमची या ठिकाणी क्लेम करायची जी
स्टेप्स आहेत त्या या ठिकाणी संपले आहेत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी फक्त बँक स्टेटस हे बघत राहायचं आहे, जेणेकरून तुमचं पेंडिंगला जातो. म्हणजे आर ओ अप्रूव्ह झाला की या ठिकाणी पेंडिंगला जातो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बँक SMS ज्यावेळी तुमचं पेड होईल त्यावेळी लगेच बँक SMS येतो. परंतु या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत फेल झालेले आहेत. कारण फेल हा फेल हा स्टेटस कधी येतो, जर तुमचं आधार सीडिंग मॅपिंग नसेल तर. त्यामुळे अशा प्रकारे फेल 95 इनॅक्टिव्ह आधार 60 SMS सुद्धा येतो. अशा प्रकारचे जेवढे क्लेम केले ते सगळे बँक सीडिंग आधार नसल्यामुळे झालेले आहेत. तर NPCIच्या वेबसाईटला जा. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे NPCIच्या वेबसाईटला 7 मिनिटाचा सेशन असतो. त्यामध्ये तुमचं हे सगळं चेक करून होतं. म्हणजे आधार मॅपडं पहिलं बघायचं, मॅपिंग नसेल तर लगेच आधार सेटिंगमध्ये जाऊन लगेच तुमची डिटेल टाकायची आणि मॅपिंग करून घ्यायचं. 2 मिनिटाचं काम आहे. या 2 मिनिटासाठी तुमचे 42,000 रुपये अडकू शकतात. त्यामुळे NPCIच्या वेबसाईटला सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता इथे मॅप्स पोर्टलला जर तुम्ही आले तर मॅप्स पोर्टलला खाली स्क्रोल करून बघू शकता की डिस्बर्समेंट हे 206 कोटीच्या वरतीपर्यंत झालेलं आहे. मुलांचे क्लेमसुद्धा अद्याप चालू आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप जर क्लेम केला नसेल तर लवकरात लवकर क्लेम करून घ्या. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. खाली नंबरसुद्धा दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता. क्लेम विद्यार्थ्यांचे कॉलवर सुद्धा इश्यू सोडवले जात आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट.